आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वळवण भेटत साडूला घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही, या राज्यातला सगळा मराठा देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये. तुम्ही हक्काचं काम नाही, ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरचे सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो, कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे. सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही, सगळे आरोपी पकडले जातील ही शब्द त्यांच्या कुटुंबाला. जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो. आपल्यापाशी कुणाची गय केली जात नाही. आपण जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार. ज्यावेळेस मराठीवर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजूने असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचं नाही, एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं. काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची. जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत नाही. हे चुकले, यांना बी सोडायचं. पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याचं बाहेर पडत जा. माझे मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागते. संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय. न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे. पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हाने संतोष भैयाच्या लेकीने आपल्याला हाक दिली, सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. रविवारचा दिवस आहे, एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालेल. आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा, पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा. तिथं सुद्धा सगळे राजकीयचे, राजकीयमुळे काही काही कंटाळतात. कधीतरी आपणही मोठा मन करा, असू द्या कुणी पण. मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं. ज्यावेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायचा असतो, पण ज्यावेळेस आपल्या काळजाला भाना लागले ना त्यावेळेस पक्ष, सामाजिक संघटना, ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहा. वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ, पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागे. आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना, मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे, मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे. खंडणीमुळेच हत्या झाली. सगळ्यांवरती 302 दाखल करून त्याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा, ही मुख्यमंत्र्यांना विनंती.
आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे. ज्या दिवशी मराठ्यांना वाटल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोग्याशी घालून साथ द्यायला लागले, त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर सगळ्यांनी बसायचं. श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर देशमुख महिला बचत गट यांच्या मार्फत धनंजय देशमुख यांच्या जे संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियांना 1.5 लाख रुपयांचा चेक देण्यात येत आहे. मी जयाताई जाधव आणि उर्मिलाताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी देण्यात यावाचे. आणि यानंतर सर्वांना श्रद्धांजली अर्पण करायची. जागेवर थांबायचं आहे आणि राष्ट्रगीतांना आपला हा कार्यक्रम संपणार आहे. सर्वांनी जागेवर थांबा. सगळ्यांनी जागेवर थांबायचंय. आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे. सर्वांना आपल्या समोर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आलेलं आहे. आपल्याला त्यांच्या मातोश्रीचं